यानंतर महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। साईबाबांच्या काकड आरतीचे आणि शेजारतीचे भोंगे बंद करू नका अशी मागणी जामा मशीद ट्रस्टचे अध्यक्ष शमसुद्दीन यांनी केली। तर पहाटेची अजान लाऊडस्पीकरवरती होणार नसल्याचेही शिर्डीतल्या मुस्लिम बांधवांनी म्हटलं। त्यामुळे शिर्डीतील साईबाबांची आरती आता भोंग्यांवर होऊ देण्याची विनंती करण्यात आली आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संदीप देशपांडेंविरोधात गुन्हा दाखल झालाय। संदीप देशपांडेंना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे ते गाडीतून निघून जात असताना महिला पोलिसाला धक्का लागून त्या खाली पडल्या। त्यामुळे संदीप देशपांडेंवरती गुन्हा दाखल झाला। राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर आपण महिला पोलिसाला धक्काबुक्की केलेली नाही असा दावा देशपांडेंनी केलाय। आपण कुठेही पळून गेलेलो नाही आणि घाबरलेलो सुद्धा नाही असं त्यांनी म्हटलं। या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेत असल्याचं त्यांनी सांगितलं। तर खोटे गुन्हे दाखल केले तर सहन करणार नाही असा इशाराही संदीप देशपांडे यांनी दिला। अमरावतीमधल्या शिवसेना कार्यालयावरती हल्ला करण्यात आला। राणा दाम्पत्याला जामीन मिळाल्याच्या आनंदात काही कार्यकर्त्यांनी राजापेठ परिसरातील सेना कार्यालयावरती हल्ला केला। यानंतर खुर्च्यांची तोडफोड करून इथे पेट्रोलनं भरलेली बाटली सुद्धा आढळली। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं। राज ठाकरेंच्या आवाहनानंतर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी महाआरती केली। शहरातील मशिदीच्या जवळ लाऊडस्पीकरवरती हनुमान चालीसा पठण करण्यात आलं। तर शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण होतं। मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। पोलिसांनी कारवाई करत काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं। लातूरमधील गंजगोलाई परिसरातल्या जगदंबा मंदिरात मनसेनं महाआरती केली। मनसे कार्यकर्त्यांसह मोठी गर्दी आरतीसाठी झाली होती। सर्व धर्मियांनी कोर्टाच्या निर्णयाचं पालन करावं असं मनसेनं म्हटलं। राज्यात भोंग्यांवरून वातावरण तापलंय। दुसरीकडे भिवंडीतील मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी झाल्याचं दिसलं। अजान करताना भोंग्याचा आवाज कमी ठेवण्यात आला होता। कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मौलवींनी ही भूमिका घेतली। ठाण्यातील राबोडी परिसरातील मशिदीतील भोंग्यांचं पोलिसांकडून डेसिबल यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली आणि या तपासणीत कोर्टाच्या नियमानुसार 50 डेसिबल आवाजात अजान भोंग्यावरती लावण्यात आल्याचं समोर आलं। तर भोंग्याच्या या कोर्टाच्या नियमांचं पालन करणार असून भोंग्यांबाबतची परवानगी देखील घेणार असल्याचं मशिदीच्या कमिटीनं सांगितलं। नवी मुंबईतल्या कामोठे येथील सगळ्या मशिदींवरचे भोंगे उतरवल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांचा सत्कार केला गेला। कळंबोली खारघरमधील मशिदींवरचे भोंगे पोलिसांनी खाली उतरवल्यानं त्या पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांचाही सत्कार मनसेकडून करण्यात आला। मालेगावात पहाटेच्या अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर करण्यात आला नसल्यामुळे मनसे शहर प्रमुख राजेश भामरे यांनी मुस्लिम बांधवांचं अभिनंदन केलं। त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अनधिकृत भोंग्यांना अधिकृत करण्याची मागणी केली। नांदेडमध्ये देखील मनसेकडून महाआरती करण्यात आली। वजीराबाद येथील हनुमान मंदिरात बुधवारी संध्याकाळी आरती करण्यात आली। लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून नांदेडमध्ये देखील वातावरण तापलंय। नांदेड पोलिसांनी तब्बल 150 कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या। तरीही परवानगी घेऊन मनसेनं महाआरती केली। वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलंय। आज त्यांना ईडीच्या बलाटपियर इथल्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले। गवळी यांचं निकटवर्तीय सईद खान प्रकरणात ईडीला त्यांची चौकशी करायची आहे। यापूर्वी 3 वेळा ईडीनं त्यांना समन्स बजावलं होतं। महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा 2020 या परीक्षेची भरती प्रक्रिया 2 वर्षांपासून सुरू आहे। एकाच परीक्षेचा अभ्यास किती काळ करावा असा सवाल विद्यार्थ्यांकडून केला जातोय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तत्काळ मुख्य परीक्षा घ्यावी या मागणीसाठी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी आक्रमक झाले। यावर्षीच्या विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होण्याकरता कोल्हापुरात विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या दारात दंडवत घालत आंदोलन केलं। संपूर्ण वर्षात ऑनलाईन तासिका झाल्यात तर मग परीक्षा सुद्धा ऑनलाईन घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलचा प्रवास आजपासून स्वस्त होतोय। वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात 50% कपात करण्यात आली। शिवाय सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचे भाडेदर सुद्धा कमी करण्यात आले। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 6 महिन्यात प्रवासी वाहतुकीचा तब्बल 2824 कोटी 6,91,000 महसूल बुडलाय। औरंगाबाद विभागातील नांदेड आगाराचे 109 कोटी 40,63,000 उत्पन्न बुडालं। तर माल वाहतुकीला सुमारे 35 कोटींचा फटका बसलाय।
मुंबईत नियंत्रणात असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्यानं वाढू लागली. गेल्या दीड महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ बुधवारी नोंदवली गेली. मुंबईमध्ये बुधवारी दिवसभरात 117 रुग्ण सापडलेत. एकाही मृत्यूची नोंद नाही. देशामध्ये कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्यामुळे लसीकरणावरती भर दिला जातोय. अशातच कोवोवॅक्स ही लस 12 वर्षांवरील सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, असं सिरमचे सीईओ आदर पूनावाला यांनी सांगितलं. ही लस 90% प्रभावशाली असल्याचा दावा त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनासाठी पेपर तिकिटांची संख्या कमी करण्याच्या उद्देशानं मुंबई मेट्रो 1 कडून आणण्यात आलेल्या व्हॉट्सअपद्वारे ई तिकीट प्रणालीच्या वापरकर्त्यांची संख्या 19 दिवसात 19,000वरती पोहोचली. मेट्रो 1 मार्गिकेवरील डिजिटल तिकिटानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत मेट्रोनं प्रवास करणाऱ्या 2,60,000 प्रवाशांपैकी सुमारे 1,59,000 प्रवाशांकडून डिजिटल तिकीट काढून प्रवास केला जातोय. कल्याण पश्चिम विभागातील काही भागांचा वीज पुरवठा आज आणि उद्या काही तास बंद ठेवला जाणार आहे. महावितरण कंपनीतर्फे वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित देखभाल दुरुस्तीसाठी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विमानतळाभोवती असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूज आणि कुर्ला या परिसरातील एअरपोर्ट फनेल वासियांना 4 ते 9 इतके अतिरिक्त चटई क्षेत्रफळ देण्याच्या पालिकेच्या प्रस्तावावरती अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे एअरपोर्ट फनेलवासियांच्या सुमारे 450 इमारतींचा पुनर्विकास रखडलाय. लातूर शहराला गेल्या काही दिवसांपासून पिवळसर रंगाच्या पाण्याचा पुरवठा होतोय. गढूळ आणि पिवळसर पाण्यामुळे लातूरकरांनी पालिकेला जाब विचारलाय. महापौरांनी पाणी पिण्यायोग्य असून तांत्रिक अडचणींमुळे पाण्याचा रंग पिवळा झाल्याचं सांगितलं. मात्र गेल्या 3 आठवड्यांपासून पाणी पिवळसर रंगाचं असल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे आणि 6 मे रोजी भाजप आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. राज्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये आठवडाभरात सुमारे 100 गावांची भर पडली आणि सध्या राज्यात 213 गावं आणि 563 वाड्यांना 187 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. एप्रिलच्या सुरुवातीला राज्यात नाममात्र 34 टँकरनं पाणी पुरवठा सुरू होता. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी गुरुत्व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम शुक्रवारी आणि शनिवारी करण्यात येणार आहे. त्यासाठी बारवी धरणातून पाणी पुरवठा होणाऱ्या शहरांचा शुक्रवारपासून 24 तास पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. औरंगाबाद शहरातील पाणी पुरवठा पूर्णतः विस्कळीत झालाय. काल जायकवाडीतून पाणी उपसणाऱ्या पंपाची वीज काही वेळ गेल्यामुळे पुरवठा प्रभावित झाला. शहरातील विविध सोसायट्यांमध्ये टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय. विदर्भात पुन्हा एकदा तापमान वाढीचे संकेत देण्यात आले. 2 दिवसांनंतर उत्तर भारतातील तापमान 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अकोला, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यातील तापमानामध्ये वाढ होऊ शकते. नवी मुंबईत 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग मंदावलाय. उन्हाचा पारा आणि सुट्टी यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला असून आतापर्यंत 12 ते 14 वयोगटातील केवळ 40% मुलांचीच पहिली आणि 15% मुलांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे. नवी मुंबईतल्या एपीएमसीच्या फळ बाजारात दररोज 70,000पेक्षा जास्त हापूस आंबा विक्रीसाठी येतोय. आवक वाढूनही हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. आकारानुसार हापूस आंबा कमीत कमी 200 ते 500 रुपये प्रति डझननं विकला जातोय. बदलत्या हवामानाचा फटका कर्नाटकातल्या आंब्यांच्या लागवडीवरती झाला आणि गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात कर्नाटक आंब्यांची आवक ही निम्म्यावरती आली आहे. कर्नाटकातील आंब्यांची आवक कमी होत असली तरी दर आवाक्यात असल्याची माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली. महाराष्ट्रासह देशात बहुतांश भागात पूर्वमोसमी पावसाचं प्रमाण यंदा सरासरीच्या तुलनेत कमी राहिलंय. देशात सुमारे 30%हून अधिक पाऊस कमी पडला. उन्हाच्या झळा सर्वाधिक तीव्र असलेल्या उत्तर पश्चिम भारतात पावसाचं प्रमाण सर्वात कमी असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. सांगलीतल्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावर भीषण अपघात झाला. भरधाव जाणाऱ्या टेम्पोला कारची धडक बसली आणि या अपघातात 2 जण ठार झाले तर 12 जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी 3घांची प्रकृती गंभीर आहे. मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा नागोठणे कोलेटी हद्दीमध्ये केमिकलयुक्त टँकर उलटला. या अपघातानंतर केमिकल रस्त्यावरती सांडल्यानं 2 प्रवासी वाहनांनी पेट घेतल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणती जीवितहानी सुदैवानं झाली नाही. मात्र मुंबई गोवा महामार्गावर 5 तास वाहतूक कोंडी झाली होती. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन मासिक बजेट कोलमडल्याची बाब एका अहवालामधून समोर आली आहे.
अन्नधान्य आणि किराणा सामानातील नेहमीच्या वस्तू तसंच अन्य दैनंदिन वस्तूंच्या मागणीत मार्च अखेरच्या तिमाहीमध्ये घट झाली आहे आणि जागतिक स्तरावर ग्राहकांसंबंधी संशोधन करणाऱ्या कॅन्टर वर्ल्ड पॅनलनं दिलेल्या अहवालानुसार मार्च अखेरच्या तिमाहीत सर्व वस्तूंच्या मागणीत सरासरी घट नोंदवली गेली. महाराष्ट्रात मनसेच्या वतीनं मशिदींवरचे भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात 1 लाख भोंगे कोणत्याही वादाशिवाय उतरवण्यात आले, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सचा 3 दिवसांचा अधिकृत दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसहून भारताकडे रवाना झाले. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आंब्याच्या पिकाला मोठा फटका बसतोय. दक्षिण गुजरातमध्ये बदलत्या हवामानामुळे आंब्याचं उत्पादन 80 ते 90% घसरलंय, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. कोरोनामुळे आंबा व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला होता, मात्र आता विजयवाडामध्ये पुन्हा पूर्वीप्रमाणे आंब्याची विक्री सुरू झाल्यानं व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. यंदा आंब्याची मागणी 60% वाढली आहे. शुक्राच्या पृष्ठभागाखाली काय दडलंय हे पाहण्यासाठी त्याच्या कक्षेत भ्रमण करण्यासाठी अंतराळ यान पाठवण्याची तयारी इस्रो करत आहे. शुक्राला वेढून असलेल्या सल्फ्युरिक ऍसिड ढगांखालील रहस्यांचा शोध घेणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. शुक्र मोहिमेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलाय, त्यासाठी निधी मिळणं निश्चित झालंय, असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं. शिमल्यात झालेल्या पाऊस आणि गारांनंतर आता तापमानाचा पारा खाली घसरलाय. शिमल्यात 3 ते 4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून पर्यटक या थंडीचा आनंद लुटतायत. आग्रामध्ये तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. वाढत्या उकाड्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेत. आग्र्यामध्ये उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. तापमानाचा पारा वाढत असल्यामुळे नागरिक हैराण झाले असून थंड पेयांची मागणी वाढली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये उष्णतेची लाट कायम आहे आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी वॉटर पार्कच्या दिशेने आपला मोर्चा वळवलाय. उकाड्यापासून थोडा दिलासा मिळावा यासाठी नागरिक वॉटर पार्क्समध्ये गर्दी करतायत. अमृतसरमध्ये गव्हाची खरेदी थांबल्यामुळे गव्हाची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली, त्यामुळे गहू उत्पादक शेतकरी खरेदी लवकरात लवकर सुरू होण्याची वाट बघतायत. अफगाणिस्तानसाठी होणारी गव्हाची खरेदी, चाचणी आणि वाहतुकीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी UN जागतिक अन्न कार्यक्रमाच्या शिष्टमंडळानं अमृतसरला भेट दिली आणि भारत सरकारनं अफगाणिस्तानातील लोकांसाठी घेतलेला पुढाकार पाहण्यासाठी आपण इथे आल्याची प्रतिक्रिया शिष्टमंडळानं दिली. पहिल्या दिवशी LICच्या 33% समभागांची विक्री झाली. LIC पॉलिसीधारक IPO मध्ये खरेदी करण्यात आघाडीवरती आहेत. त्यांनी आरक्षित क्षमतेच्या 1.16 पट सदस्यत्व घेतलंय आणि या आठवड्यात शनिवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देखील बोली खुली राहील, असं NSEनं स्पष्ट केलंय. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.